टंचाईचा भटका, नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर? महानत वंचित बहुजन आघाडी आक्रमक, दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन. जटगाव जामोद प्रतिनिधी. राज्यात सध्या सुरू असलेल्या तीव्र गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असून, या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, जळगाव जामोदच्या वतीने दिनांक 6 एप्रिल रोजी मुख्यमंत्री महोदयांना तहसीलदारामार्फत निवेदन सादर करण्यात आले. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर? या आंदोलनाद्वारे वंचितने सरकारला धारेवर धरले असून, गॅसच्या कमतरतेमुळे राज्यात होत असलेल्या मृत्यूंच्या घटनांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, अकोला येथे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी 5 तास रांगेत उभे असताना वंचितचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच अमरावती येथेही एका तरुणाचा गॅस मिळवण्यासाठी झालेल्या संघर्षात बळी गेला आहे. सरकार परिस्थिती सामान्य असल्याचे सांगत असले तरी, प्रत्यक्षात नागरिकांना काळ्या बाजारातून गॅस घेण्यास मजबूर आहेत. काही ठिकाणी सिलेंडरमध्ये पाणी भरलेले आढळल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने निवेदनात गॅस टंचाईमुळे होणाऱ्या परिणामांची मोठी यादीच वंचित बहुजन आघाडीने सादर केली आहे. त्यामध्ये गॅसाभावी रस्त्यावरील खाद्य स्टॉल्स, चहाच्या टपऱ्या आणि छोटी हॉटेल्स बंद झाली आहेत. मेस आणि डबे बंद झाल्यामुळे शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना गावी परतावे लागत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख 7 मागण्या. 1. गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई तातडीने थांबवावी. 2. गॅसचा सुरू असलेला काळा बाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत. 3. 25 दिवसांनंतरच गॅस मिळेल, ही अट शिथिल करण्यात यावी. 4. काथा बाजार कठोर कायदेशीर कारवाई करावी. 5. विद्यार्थ्यांसाठी आणि गरजूंसाठी शासनाने ठिकठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करावे. 6. परिस्थिती कधी सामान्य होईल, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे. 7. ज्या नागरिकांकडे केवायसी नाही, त्यांनाही माणुसकीच्या नात्याने गॅस उपलब्ध करून द्यावा. तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर यांनी जळगाव जामोद तालुका आणि जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत किती लाभार्थ्यांना प्रत्यक्षात गॅस मिळाला आहे, याचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे. जर सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर जनाक्रोश अधिक तीव्र होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. याविठाय सुनील बोडे, ता. महासचिव रतन नाईक, विजय तायडे, जगदीश हातेकर, प्रा. विजय सातव, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष जगदीश हातेकर, बाबूराव तायडे, प्रशांत अवसरमोल, अरुण पारवे, आजम कुरेशी, रवी नाईक, अक्षय वाकोडे, प्रमोद कोकाटे, रामभाव तायडे, पार्वताबाई इंथे, मंगला पारवे, उत्तम वानखडे, ज्ञानेश्वर कोकाटे, नाना डोंगरदिवे, श्रीकृष्ण गवई, संतोष तिजारे, गुलाबराव आठवले, सोहेल खान, अताउल्ला खान, सुमेध दामोदर, विजय पारवे, लोकपाल भगत, राहुल वानखडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे 48हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.